एक चेंडू एक धाव. यावेळेला विश्वास आहे ऑन द स्ट्राईक. तिन्ही मोठा फटका ऑफ साइडला सुंदर क्षेत्ररक्षण गुड लक फेकी झाले आणि विकेटचं पतन. आशिष माघारी परततोय ओपनिंगचा फलंदाज. विकेटचं पतन. यावेळेला नवीन फलंदाज महेश फलंदाजी मार्कवर. सुंदर गोलंदाजी बच्ची यांची म्हणावे लागेल. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धावा खर्च केल्यात. तिसरा चेंडू पहिल्या शतकातला. यावेळेला हलक्या हाताने ऑन साइडला ड्राईव्ह केला ऑफ साइडला. गुड लक पुन्हा एकदा वेगवान क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 3 चेंडू 2 धावा आतापर्यंत खेळ हाताळला LNCC संघाने. पुढील चौथा चेंडू गोलंदाजी मार्कवर रोहन जागा बनवलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडासा फंबल झालाय. फेकी झाले. चेंडू एक धाव घेण्यात यश. थोडीशी चुकीची फेकी घडली न्यामाबाईच्या संघाकडून. उर्वरित 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 धावांचा खेळ हाताळलाय. 4 चेंडू आतापर्यंत खेळ झालाय. 2 चेंडू शिल्लक. दोन चेंडू शिल्लक. हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या. तर रोहन याने खूप सुंदर गोलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागेल. गतीतटीचा सामना नॉकआउटचा मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकवर आहे. विश्वास हलक्या हाताने चेंडूला सन्मान केलाय. कट केलाय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होतं टिकल्याच्या स्वरूपात 1 धाव. ओव्हरऑल 1 ओव्हरच्या संमतीनंतर संघाची टोटल धाव संख्या होते 5. रोहन यांचा अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. देऊया डीजेला संधी. पहिला चेंडू विश्वास यांना. मोठा फटका ड्राईव्ह केला चेंडूला. सुंदर क्षेत्ररक्षण फेकी झाली आहे. 1 धाव पूर्ण झालाय. तोपर्यंत 1 धाव घेण्यात यश. 1 चेंडू 6 धाव आतापर्यंत घडतलेत. चला क्वालिफाय झालेल्या संघांनी नोंद घ्यायची की लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे. चिठ्ठ्या उडवण्यात येणार आहेत. क्वालिफाय झालेले टीम्स ओव्हरऑल 8 टीम्स सगळ्यांनी यायचं आहे. स्टेज जवळ यायचे. क्वालिफाय मॅचेस झालेल्या संघांनी यावेळेला खेळपट्टी आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात ओमकार यांनी. यावेळेला मोठा फटका ऑन साइडला. चेंडू बाहेर निघून चाललाय. विकेटचा पतन. विश्वास माघारी परततोय. श्रीदेव संघ BV एकलव्य अक्षय 11 ओमसाई मनवेलपाडा. कर्णधार यायचंय मोरेगाव चॅलेंजर्स. आपला कर्णधार पाठवायचा स्टेज जवळ. पुन्हा एकदा सरच्या दिशेने मोठा फटका फेकी झाली आहे. यावेळेला विकेटचा पतन. आणखी एक खेळाडू माघारी परततोय. श्रीदेव व चिट्ट्या उडवण्यात येणार आहेत. श्रीदेव आपल्याला विनंती आहे वेळ दौडू नये जास्त. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. 1 धाव पूर्ण. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या. तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातला ओके यांचा.
शेवटचा चेंडू मोठा फटका ऑन साइडला, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. फेकी झाले, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नॉकआउटच्या मॅचेसचं हीच वैशिष्ट्य असतं. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची ओव्हरऑल टोटल धावसंख्या होते 9. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावांचा इक्वेशन गेम केलाय LNCC ने. एक शेवटचं शतक हाताळत असताना महेश खूप सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळली नाही बॉयज संघाकडून. केवळ 9 धावा खर्च केल्यात. एक शेवटचा शतक या वेळेला यष्टीरक्षक फंबल झालाय. 22च्या स्वरूपात एक अवांतर धावा भेटली आहे. चेंडू सुंदर होता, आतल्या बाजूला चेंडू आला होता, फलंदाज मिस झाला होता, परंतु यष्टीरक्षक देखील तेवढाच मिस झाला आणि एक अवांतर धावा आपल्याला प्राप्त झाले. 10 धावा आतापर्यंत खेळपट्टीवरती. एक चेंडू 10 धावा. पुढील दुसरा चेंडू मोठा फटका ऑन साइडला, चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. यावेळेला 2 चेंडू 14 धावा आतापर्यंत हाताळल्यात. 4 धावांचं 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पाहिजे कशा प्रकारची फलंदाजी राहते. एक मोठा फटका बॅटमधून पाहायला मिळाला महेश यांच्या. सुंदर फलंदाजी ते करत आतापर्यंत 7 धावांची खिल्ली त्यांनी हाताळल्यात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर आहे समीर. पुन्हा एकदा पाहायचंय मोठा फटका. पुन्हा एकदा वन साइडला मारण्याचा प्रयत्न. थोडासा फंबल झालाय, तोपर्यंत एक धाव पूर्ण झालाय. थोडंसं प्रेशर असेल नॉकआउटचा एक इम्पॉर्टंट सामना, त्याच्यामुळे प्रेशर पाहायला मिळतो आपल्याला दोन्ही संघाकडे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत 15 धावा हाताळल्यात. यावेळेला फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला, सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी झाले आहे, तोपर्यंत एक धाव पूर्ण घेण्यात यश. 16 धावा आतापर्यंत हाताळल्या. 16 धावांचे खेळ आतापर्यंत LNCC संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. समीर यांचे सुंदर गोलंदाजी त्यांची देखील म्हणावी लागेल. बॉल टू रनचं इक्वेशन आतापर्यंत घडतंय. 16 चेंडूमध्ये 16 धावा आतापर्यंत हाताळल्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 16 धावा झाल्यात. 4 चेंडू उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक. मोठा फटका येईल का पुढच्या 2 चेंडूवरती? इम्पॉर्टंट सामना. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फंबल झाला. एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सुंदर चेंडू पाहायला मिळतो आपल्याला समीर यांच्या मार्फत. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू समीर गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा पाहिजे शेवटचा चेंडू. 4 धावा येतील का? मोठा फटका पूर्ण मारण्याचा प्रयत्न. सुंदर झेल आपल्याला रोहन बच्ची यांच्या मार्फत पाहायला मिळाली. 16 धावावरती रोखलाय आणि 17 धावांचं आव्हान आहे न्यामा बॉयजच्या संघाला. डिझाई चला तर मग या पुढील होणारे सर्व सामने टॉप 8चे असतील. आणि त्याचप्रमाणे सांगायचं झालं तर टॉप 8चा पहिला सामना असेल श्रीदेव वर्सेस अक्षय 11. दोन्ही संघांनी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे सांगायचं झालं तर या मॅचमध्ये जो विनिंग टीम असेल ती ठरेल पुढचा आजच्या दिवसातला सेकंड क्वालिफाय संघ. आणि त्या संघाची मॅच होईल BB एकलव्य वर्सेस विनिंग टीम. सेकंड मॅच असेल टॉप 8च्या सामन्यातली. त्याचप्रमाणे पुढील तिसरे टॉप 8चा सामना असेल ओमसाई वर्सेस वरदिनायक. आणि चौथा सामना होईल VVSC आणि मोरेगाव चॅलेंजर्स या दरम्यान चालू असलेला सामना.
नॉकआउटच्या मॅचेस मधला हा उर्वरित इम्पॉर्टंट सामना जो संघ विजय ठरेल तो ठरेल आजच्या दिवसाला सेकंड क्वालिफाय. पहिला चेंडू LNCC गुलंदाजी मार्कवर हलक्या हाताने खेळून काढलाय, स्वीप केलाय, चेंडूला गुड लागे आणि एक चेंडूवरती एक धावा. 17 धावांचं आव्हान होतं न्यामाबॉईजच्या संघाला. पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केलाय गुडलाग यांनी. या पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा स्वीप केला त्याच पद्धतीचा चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या आतापर्यंत विश्वास यांनी. दोन्ही संघ आतापर्यंत खूप सुंदर पद्धतीचा खेळ करत असताना आणि हा नॉकआउटच्या मॅचेस पर्यंत येऊन पोहोचल्यात. हा सामना जो विजय ठरेल तो होईल सेकंड क्वालिफायर आजच्या दिवसातला. टॉप 8 मध्ये ट्रॅव्हल करेल आणि हा तिसऱ्या चेंडूमध्ये तिसऱ्या सलग 3 धावा आल्या आहेत. सेम शॉट स्वीप. श्रीदेव आणि अक्षय 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं, नाणेफेकीचा कॉल करायचा. आणि पुन्हा एकदा तोच फटका स्वीपच्या साहाय्याने 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा आल्यात. या पुढील होणारे सर्व सामने टॉप 8 असतील. क्वालिफायर टीम्स अतिशय अप्रतिम दर्जाचे खेळ आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा यावेळेला काय घडलंय, काय घडलंय? क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड झालाय. फलंदाज माघारी परततोय. गुड लक, एक मोठा फलंदाज. त्यांचा छोटा बंधू रोहन. गोलंदाजी मार्कवर विश्वास पुन्हा एकदा हलक्या हाताने मिस झाला. एक अवंतर धाव. वाईट चेंडू. काय घडतंय यावेळेला? एक अवंतर धाव पाहायला मिळाली. रिव्ह्यू केलाय, अंपायरच्या निर्णयाला आव्हान केलंय LNCC संघाने. यस, या ठिकाणी वाईट चेंडू आहे. पंचांचा निर्णय अचूक. 5 चेंडू 5 धावा आतापर्यंत. यावेळेला नो, आणखी एक नो चेंडू, त्यावरती एक अतिरिक्त धाव. नो +1, 2 धावा. खूपच सुंदर कमबॅक म्हणावं लागेल. न्यामाबॉईजच्या संघाचा अतिशय घाणेरडा असा चेंडू टाकला होता. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या. तर विश्वासाने थोडंसं मागडं षटक पाहायला मिळतंय आपल्याला. उर्वरित पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे, पाहायचंय. पुन्हा एकदा तोच फटका. स्वीप केलाय, फुल टॉस घेतला, स्वीप केला आणि एक ओव्हरच्या संपल्यानंतर संघाची टोटल धावसंख्या होते ते 8. यावेळेला एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या होते 8 आणि आता 12-9चं इक्वेशन असेल न्यामाबॉईजच्या संघाकडून. खूपच एफर्ट्स लावून आतापर्यंत पोहोचले न्यामाबॉईज संघ व LNCC. पाहायचा एक मोठा सामना, जो विजयी ठरेल तो क्वालिफायर मॅच साठी खेळेल. पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय. खेळपट्टीवरती चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण. 9 धावा आतापर्यंत. 1 चेंडू 9 धावा पूर्ण झाल्यात. यावेळेला बॉलर स्ट्राइकवर आहे भूपेश. यावेळेला पारितोषिक लागावलंय. पारितोषिक आलंय रोहन जयस्वाल यांच्या मार्फत. न्यामाबॉईज संघ जर विजयी ठरला तर 200 रुपयाचा पारितोषिक आहे शिवशक्तीकडून. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय.
सुंदर फेकी झाले आणि यावेळेला विकेटचा पतन. राहुल माघारी परततोय. सलामीवीरचा फलंदाज होतोय आउट. बॉईज कमबॅक करतोय का? 12 मध्ये 9 धावांची आवश्यकता असताना आता चेंडू घडल्या 3. 3 चेंडू मध्ये जर 3 सिंगल काढल्या नाडी आणि तर 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. नाडी यांनी नोंद घ्यायची की आपण जर 3 चेंडूवरती 3 सलग सिंगल्स काढल्या तर यावेळेला पारितोषिक वाढत चाललंय. कोणत्याही फलंदाजाने सलग 3 सिंगल्स काढल्या तर 100 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येणार आहे. 7 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे कमबॅक करायचं असेल LNCC संघाला तर. श्रीदेव आणि अक्षय 11 दोन्ही संघांनी यायचंय. कर्णधारांनी टॉस का बॉस जवळ नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. यावेळेला अतिरेडीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. नॅमा बॉईज वर्सेस LNCC गोलंदाजी मार्कवर आहे भूपेश. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातला. नाडी गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला फंबल झालाय. विकेटचा पतन पाहायला मिळतंय. रोहन माघारी परत. थांबले. 6 चेंडू 6 धावांवरती आणि यावेळेला गोलंदाजी मार्कवर आहे आशिष. LNCCचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो आशिष. पाहिजे अतिशय अतिरेडीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 50-50चा इक्वेशन. यावेळेला 6 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. नाडी लेफ्ट आर्म बॅट्समन फलंदाजी मार्कवर. यावेळेला सुंदर चेंडू. यावेळेला मिस झालाय. आणखी एक डॉट चेंडू निघतोय. सुंदर 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 गोलंदाजी. यावेळेला प्रेशर आला नॅमा बॉईजच्या संघावरती. सुंदर गोलंदाजी मारायला गेले का डॉट चेंडू आलाय आणि 5 चेंडू मध्ये तर 6 धावांचं इक्वेशन असेल. नॅमा बॉईज संघ थोडंसं प्रेशराईज झालंय. थोडंसं प्रेशराईज वरती मॅच चढते. मॅच चढत चाललंय. कधी दोन्ही सामने काही सांगता येत नाही काही घडेल. कधी मॅचचा पलटा या बाजूने बारी तर कधी मॅचचा पलटा त्या बाजूने बारी. आता थोडंसं LNCC कमबॅक करत असताना 5 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा. पुन्हा एकदा काय करतंय डॉट चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगत होत असताना यावेळेला पूर्णपणे मॅच चढले नॅमा बॉईज या संघावरती. 4 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आणि एका चौकारावरती 500 धावांचं 500 रुपयांचं बक्षीस लगवण्यात आलंय नॅमा बॉईजला. 4 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. तिसरा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला वाईड चेंडू. आणखी एक अवंतर धाव. पुन्हा एकदा थोडासा 4 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय. याला मॅच पुढे सरसावत असताना 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. जर एक 4 लगावला तर नाडीने 4 मारला तर 500 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी आलंय. 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. यावेळेला काय घडतंय आणखी एक डॉट चेंडू. सुंदर गोलंदाजी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. यावेळेला पूर्णपणे प्रेशराईज झालाय नॅमा बॉईज संघ. 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आतापर्यंत हवी आहे. काय घडतंय या ठिकाणी. कधी या ठिकाणी या बाजूने पलटा झुकतोय तर कधी त्या बाजूने पलटा झुकतोय. 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता.
आणखी एक बक्षीस लावलाय 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. जर 4 आला तर मयूर जाधव यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. फलंदाजांनी नोंद घ्यायची की आपल्याकडे 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. बस एक 4 पास करायचा आहे. 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. अतिशय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 2 धावा खर्च केल्या त्यांनी 4 चेंडूमध्ये कमबॅक करून दिला आपल्या LNCC संघाला. 2 चेंडू 4 धावा. काय घडतंय या ठिकाणी पाहायचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणखी एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 5 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात आशिषाने. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. 1 चेंडूमध्ये 4 धावांचं इक्वेशन. आता एका शेवटच्या चेंडूवरती चौका मारायचा प्रयत्न असेल का? चौका जाईल का? पकायचंय. एक मोठा फटका. शांत. 4 दिशेने शांत. मोठा फटका. पुन्हा एकदा LNCC संघ इकडे विजयी ठरलाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. विनिंग मूवमेंट. LNCC संघ विजयी ठरलाय. आशिष यांना 500 रुपयाचं बक्षीस लागलंय कल्पक वैती यांच्यातर्फे. अप्रतिम दर्जाची खेळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. विनिंग मूवमेंट. LNCC संघ विजयी ठरलाय. 8वा संघ ठरतोय या ठिकाणी. 8वा संघ ठरतोय क्वालिफिकेशन मॅच साठी. थँक्यू डीजे. सामने सगळे टॉप 8